मला आवडणारी कथा वाचते कपाटातले कांदे. तर ते कांद्याच्या महागाईचे दिवस होते. कांद्याचा भाव प्रचंड भडकला होता. आमच्या सासूबाई बाजारातून कांदे आणले की मला जपून वापरायला सांगायच्या. कांदे लई लई घेऊ नये, उली उली टाकत जाय. कांदा कितीही कमी वापरला तरी स्वयंपाकात थोडा तरी लागतोच. माझी नणंद काही कामानिमित्त तिच्या सासरी गेली होती. आमच्या वेटाळात एक कोडापे बाई राहत होत्या. त्यांचं घर आमच्या घरापासून बरंच दूर होतं. एके दिवशी दुपारी त्या आमच्या घरी आल्या. त्यांच्या घरी कसला तरी कार्यक्रम होता म्हणून सासूबाईंना निमंत्रण द्यायला आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी सासूबाई नीटनेटकं आवरून कोडापेबाईंच्या घरी गेल्या. नित्य नेहमीप्रमाणे मी डोळ्यापुढं पुस्तक धरून लोळत पडले होते. माझं पुस्तक वाचण्यात फारसं लक्ष नव्हतं. लोळायचाही कंटाळा आला होता. मी उठले आणि चहा ठेवला. चहा घेतल्यानंतर काय करावं सुचेना, त्यामुळे किचन मधलं कपाट आवरायचं ठरवलं. आमच्याकडे 2 गोदरेजची आणि 2 जुनी लाकडी कपाटं होती. मोठी 2 कपाटं बाहेरच्या खोलीत ठेवली होती. एक लहान लाकडी कपाट स्वयंपाकघरात ठेवलं होतं. त्यात स्वयंपाकघरातलं काही सामान आणि इतर जुन्या वस्तू ठेवल्या होत्या. मी तेच कपाट आवरायला काढलं. 4 कप्पे. मी वरचे 3 कप्पे भराभर साफ केले. वस्तू झटकून पुसून लावल्या. खालच्या कप्प्यात काही जुने कपडे, 1-2 बरण्या आणि पिशव्या ठेवलेल्या होत्या. त्या वस्तू बाहेर काढल्या आणि पुसून लावल्या. चिनी मातीच्या मोठ्या बरणी मागे कोपऱ्यात एक पिशवी ठेवलेली होती. ती शेवटची पिशवी मी ओढून बाहेर काढली. ओढून बाहेर फेकायला गेले तर समोरून परवीन येताना दिसली. ती घाईघाईनं आमच्याच घराकडे येत होती. कल्पू, तुम्हारे घर में प्याज है क्या? हो आहेत की. का ग? मेरे को जल्दी से दे, हमारे घर में मेहमान आने वाले. शाम को बिरयानी बनाने की है और घर में पूरे प्याज खत्म हो गए. ने की मग तुला पाहिजे तेवढे आमच्याकडे भरपूर आहे, मी म्हणाले. आत्ताच तर मला कपाटात पिशवीभर कांदे सापडले होते. मी घरात आले. पिशवीतले सगळे कांदे मोठ्या धुडीत ओतले. तुला किती पाहिजे? मेरे को 10-12 चाहिए. बिरयानी और सब्जी के लिए ज्यादा लगते ना. आज हमारे घर में एक भी प्याज नहीं. कौन पाहुणे येणार आहेत? मेरी अम्मी की चचेरी बहने और उनके ससुराल वाले. दुर्डीतले 10-15 कांदे मी त्याला प्लास्टिकच्या पन्नीत भरून दिले. कांदे घेऊन ती लगेचच निघून गेली. सासूबाई संध्याकाळी उशिरा परत आल्या. तोपर्यंत माझा अर्धा स्वयंपाक झाला होता. तिकडून आल्यावर त्यांनी बाहेरच बाजेवर अंग टाकलं. थेट जेवायलाच घरात आल्या. रात्रीची जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर सासूबाई कपाटात काहीतरी पाहायला लागल्या. मी कपाट स्वच्छ आवरून पुसून लावलं होतं. ते पाहून सासूबाई खुश होतील अशी माझी कल्पना होती. पण त्या कपाटात काहीतरी पाहत असताना त्यांना कांद्याची पिशवी बाहेर ठेवलेली दिसली. ती थैली बाहेर कोणी काढली? हे बोलताना त्यांचा चेहरा फारच भयंकर दिसत होता. मी परवीनला कांदे दिल्याचं मला आठवलं. त्यामुळे मी घाबरून म्हणाले, मला नाही माहित कोणी काढली. हे कपाट कोण आवडलं? कपाट मीच आवडलं. कपाट तुला आवडलं तर मग हे थैली कोण बाहेर काढली? मी ना बाजारातून ताईसाठी कांदे आणून ठेवलते. कांदे कुठे आहे थैलीतले? मला नाही माहित कांदे. मला एकदम मागल्या वेळेच्या बोंबलाची थैली आठवली. सासूबाई कपाटासमोर मांडी घालून बसल्या. त्यांनी कपाट उघडलं. एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. त्या बाजारात गेल्या की त्यांच्या मुलीसाठी अनेक वस्तू आणायच्या आणि तिला नेऊन द्यायच्या. पण हे कांदे आणल्याचं त्यांनी मला सांगितलं नव्हतं. त्यामुळे हे कांदे कुणाचे आहेत मला माहित नव्हतं. आता यातले अर्धे कांदे मी परवीनला दिले हे त्यांना कळलं
तर मोठा गहज बुडणार होता. म्हणून मी सांगायला तयार नव्हते. त्यांच्या मुलीच्या प्रत्येक वस्तूसाठी त्या प्रचंड पॉझिटिव्ह होत्या हे मला माहीत होतं. त्यामुळे मी काहीच सांगायला तयार होत नव्हते. त्या कपाट उचकायला बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की थोड्याच वेळात त्यांना कपाटात कुठेच कांदे नाहीत हे समजणार आहे आणि मला कांदे न कापता रडावं लागणार आहे. आता काय करावं मला समजेना. मी घाईघाईनं बाहेर आले. बाहेर नवरा खुर्चीत पेपर वाचत बसला होता. मी बाहेर गेले आणि त्यांना घरामागे येण्यासाठी खुणावू लागले. ते हातानं खाणाखुणा करून काय झाले विचारू लागले. मी त्यांना घरामागे या अशा खुणा करत होते पण ते जागचे हलायला तयार नाही. मग मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या कानात हळूच असं म्हणू लागले. त्यांना माझ्यासोबत मागे चला म्हणू लागले. पण हा इसम कानावर जीव सुद्धा रेंगी देईना, जागचा हलायला तयार होईना. लग्नाआधी माझ्या एका मिस कॉलवर मी म्हणेल तिथे धावत येणारा हाच का तो माणूस. आता मी त्याच्यासमोर उभी राहून फक्त घरामागे चला म्हणते आणि तो यायला तयार नव्हता. माझ्याकडे लक्ष पण देत नव्हता. खरोखर स्त्री ही एक अशी वस्तू आहे की ती मिळाली की मनुष्याला तिची किंमत उरत नाही. कुठे गेली ती जन्मभर साथ देण्याची वचनं असं विचारावंसं वाटत होतं. पण हे विचारणं इतका सुद्धा वेळ शिल्लक नव्हता. मी कानात हळूहळू कुजबुजते आणि हा माणूस मला मोठ्याने काय झालंय असं विचारत. इथं एक एक क्षण महत्वाचा होता. कुठल्याही क्षणी तोफा धडाडायला सुरुवात होऊन डांगूर युद्धाला तोंड फुटणार होतं आणि माझ्याकडे बचावासाठी फार कमी वेळ होता. शत्रुराष्ट्राची अफाट ताकद पाहता माझ्याकडे गनिमी काव्याशिवाय कुठलाच उपाय शिल्लक नव्हता. शेवटी नाईलाजाने त्यांच्या हातातला पेपर ओढून घेतला आणि त्यांना हाताला धरून ओढत घरामागं नेलं. बायको सकाळी सकाळी आपल्याला घरामागच्या मोकळ्या जागेत का ओढून देते हे त्या अज्ञानी जीवाला अजिबात समजत नव्हतं. आईंनी कपाटात ताईसाठी कांदे लपवून ठेवले होते. आता ती कांदे ताईंचे मला माहीत नव्हतं. काल पूर्वीन कांदे मागायला आली आणि मी तिला देऊन टाकले. त्याचे कांदे शोधता येईल आणि ते परवीनला मी दिलेत हे मी सांगणार नाही. एवढं बोलेपर्यंत बाहेर काय करू राहिली हो तू अशी अत्यंत क्रूर आणि निर्दय आवाजातली पहिली तो धडाडली. मी नवऱ्याचा हात दाबला आणि घरात पळाले. तेही घाईघाईनं माझ्या मागं घरात आले आणि मोठ्यानं म्हणाले, चहा ठेव बरं एक कप. आज माझं पोट साफ झालं नाही जणू. सासूबाई खाऊ की गिळू अशा भयंकर नजरेनं माझ्याकडे पाहत होत्या. ती हिंसक नजर पाहून माझ्या अंगावर सरसरून काढा. आत्ता कुठं सगळी वस्तुस्थिती मास्तरच्या लक्षात आली. मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन फळीवरचं चहाचं पातेलं काढलं. आई काय करू राहिली हो तू यांनी आईला विचारलं. भाऊ मी ना कांद्याची थैली ठेवली होती बा काठी कपाटामध्ये. आता पाहू राहिली तरी का मी थैली बाहेर पडेल दिसू राहिली बा मला. हिनं काल कपाटावरलं मग हिने कांदे दिसले नशील का. थैली तर बाहेर पडेल दिसू राहिली मग कांदे कुठे गेले. माईले गावाला गेली बा तिचा बाजार नाही करेल मग आल्यावर तिला कम से कम कांदे तर लागतील ना म्हणून मी ना आणून ठेवल ते. तर हे बाई मला माहित नाही म्हणून राहिली. हिला जर माहित नाही तर मग कोणाला माहित असेल. सासूबाई दांगुडपूर्व आवाजात मोठ्यानं विचारू लागल्या. सासूबाईंचा मोठा सोलोपीत होईपर्यंत नवरा बंदा मनात कसला तरी विचार करत होता. ते कांदे होय ते मी काल आमच्या शाळेतल्या मास्तराला दिले. तू कपाटून काढले होते का. मी नाही काढले हो आई. जे कपाट आवरत होती हिनं कांद्याची थैली बाहेर काढून ठेवली होती. तितक्यात आमच्या शाळेतला मास्तर आला. त्याने कांदे मागितले मी देऊन टाकले. मास्तरने काढून दिले बघ तुला. कांदे आपल्याच लेकानं कोणाला तरी दिलेत असं समजल्यावर सासूबाईचा आवाज खाली आला.
ते रविवारच्या वेळेला मिरचीची भजी करायची ठरली ना सगळ्या मास्तरांचं. तो मास्तर वर्गणी मागायसाठी आला. मला कांदे दिसले, कांदे दिले. बरं बा, पण मी ताईसाठी आणले होते लेक ते बाजारातून. आता ते गावाहून आल्यावर तिला लागतील नाही काय. ताई कधी येणार आहे? आता येणार बा 2-4 दिवसात. हा, मग आणता येते ना परत बाजारातून. चहा दिला असेल तर देव बाई मला. अशा पद्धतीनं तोफा धडाडण्यापूर्वी युद्ध थंडावलं होतं. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात अनेक घरांमध्ये सासवा सुनांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. कुटुंबातल्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सुनांना सहभागी करून घेतले जात नाही. पण दिवसभर घरातल्या प्रत्येक कामात सुनेचा वाटा सिंहाचा असला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. सुनांनी कष्टाचा सगळा भार मुकाटपणे स्वीकारायचा, सगळं काम करायचं, पण घरातल्या लहान लहान गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवायच्या असा सगळा मामला असतो. शिवाय या सासवा आपल्या मुलाला कायम आपल्या कह्यात ठेवण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात. नवऱ्याने मोठा शिताफीनं गड लढवला होता आणि गरीब मावळ्याला वाचवलं होतं. आपल्या लाडक्या सरदारानं गड आणि सिंह दोन्ही वाचवल्याबद्दल मावळ्यानं सरदाराकडे कृतज्ञतेने पाहत त्याच्या हातात चहाचा कप दिला आणि सासूच्या पडलेल्या तोंडाकडे सपशेल दुर्लक्ष करत स्वतःचाही कप तोंडाला लावला.